श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. येत्या 29 जुलै रोजी आलेली आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला सर्वांना 21 दिवसांच्या कोणत्या प्रभावी सेवा या कशा करायच्या आहेत याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओ हा चॅनलवर आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला ज्या काही 21 दिवसांच्या प्रभावी सेवा करायच्या आहेत, तर या सेवा आपल्याला कशा करायच्या आहेत याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही जर तो व्हिडिओ अजूनही बघितला नसेल तर आता माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. म्हणजे तुम्हाला 21 दिवसांच्या कोणत्या प्रभावी सेवा या आपल्याला करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमधून नक्की मिळेल आणि म्हणूनच तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या काही ना काही सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या करतच असतो. तर यामध्ये आपण स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करत असतो. त्याचप्रमाणे संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण आणि तसंच गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायणसुद्धा करत असतो. प्रत्येक स्वामी सेविकरी हा आपापल्या परीने आपल्याला शक्य होईल त्याप्रमाणे आपल्या वेळेप्रमाणे स्वामींची सेवाही गुरुपौर्णिमेनिमित्त करत असतो. पण प्रत्येकालाच वेळेअभावी स्वामींची सेवा करायला जमतंच असं नाही. गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायला जमेलच असं नाही. त्याचप्रमाणे स्वामीचरित्र या ग्रंथाचे पारायण करायलासुद्धा जमतं असं नाही. काहींना जॉबमुळे बाहेर जावं लागतं. त्याचप्रमाणे काहींच्या घरामध्ये लहान मुलं असतात किंवा इतर काही कारणांमुळे त्यांना मनामध्ये स्वामी सेवा करण्याची खूप इच्छा असूनसुद्धा गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायलासुद्धा काही वेळ मिळत नाही. वेळेअभावी गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करणं हे प्रत्येकालाच शक्य होईल असं नाही. मग अशा वेळेस अशा सर्व स्वामी सेवेकऱ्यांनी काय करायचं आहे? गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या स्वामी महाराजांची, आपल्या दत्तगुरूंची कोणती प्रभावी सेवा ही करायची आहे हेच मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ही सेवा कोणती आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा. आजपासून 9 जुलैपासून तर 29 जुलैपर्यंत गुरुपौर्णिमेनिमित्त ज्याही 21 दिवसांच्या प्रभावी सेवा या मी सांगितलेल्या होत्या, तर त्या सेवांना आजपासून 9 तारखेपासून सुरुवात ही झालेली आहे. आणि ज्यांना या सेवा सुरू करायच्या असतील तर त्यांनी या सेवा उद्यापासून सुरू केल्यात तरीसुद्धा चालेल. आणि ज्यांना 21 दिवसांच्या सेवा करणं शक्य होत नसतील तर त्यांनी 11 दिवसांमध्ये या सेवा केल्यात तरीही चालेल. गुरुपौर्णिमेनिमित्त बरेच जण गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करत असतात. पण ज्यांच्या मनामध्ये गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करण्याची खूप इच्छा आहे पण काही कारणास्तव जॉबमुळे किंवा इतर काही कारणांमुळे गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण गुरुपौर्णिमेनिमित्त करायला जमणार नाही, तर त्यांनी आपल्या दिवसभरातून फक्त 5 ते 7 मिनिटांची ही अत्यंत प्रभावी अशी सेवा करायची आहे की ज्यामुळे ही सेवा केल्याने सुद्धा आपल्याला गुरुचरित्र पारायणा इतकंच फळ हे मिळणार आहे. पण ज्यांना खरोखर वेळ आहे तर अशांनी गुरुचरित्राचे संपूर्ण पारायण हे 7 दिवसाचे जरूर करावे गुरुपौर्णिमेनिमित्त. आणि ज्यांना खरोखर गुरुचरित्राचं पारायण करणं हे शक्य नाही वेळेअभावी, तर अशांनी ही सेवा करायची आहे. गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण केल्याने आपल्याला ज्या काही सांसारिक अडचणी आहेत तर त्या सर्व दूर होत असतात. आपल्या आयुष्यातील सर्व संकट, दुःख स्वामीकृपेने, गुरुकृपेने दूर होतात. आणि तसंच गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण आपण आपल्या घरामध्ये केल्याने आपल्या घरामध्ये जो काही वास्तुदोष असतो तर तो निघून जातो. तसंच गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटामधून बाहेर निघण्याचा मार्ग हा सुद्धा आपल्याला आपले गुरु दाखवत असतात. गुरुचरित्र या ग्रंथाचं वाचन जर आपण केलं, या ग्रंथाचं पारायण आपण जर केलं तर आपण दुःखमुक्त होत असतो. या ग्रंथाचं पारायण जर आपण आपल्या घरामध्ये केलं तर आपल्या घरातली सर्व नकारात्मकताही नष्ट होते आणि आपल्या घरात आनंद, चैतन्य आणि प्रसन्नताही निर्माण होते. आपल्या गुरूंची कृपादृष्टी ही आपल्यावर कायम राहत असते. तर असे गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण केल्याने आपल्याला अनंत असे फायदे होत असतात. पण जर आपल्याला गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायला वेळ मिळत नसेल तर आपण गुरुचरित्र या ग्रंथातील फक्त आणि फक्त एकच अध्यायाचे पठण हे रोज गुरुपौर्णिमेपर्यंत करायचे आहे. आणि गुरुचरित्रातील या एका अध्यायाचे पठण हे सुद्धा तुम्ही या 21 दिवसांच्या सेवेमध्ये संकल्पयुक्त करू शकतात. आणि अगदी आजपासून सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात. किंवा जर तुम्हाला नुसतीच संकल्प न करता ही सेवा करायची असेल तर तुम्ही ती तशीसुद्धा करू शकतात. आणि ही सेवा सुरू करत असताना तुम्ही ती आज 9 जुलैपासून सुरू करू शकतात. किंवा मग तुम्ही हा व्हिडिओ
उशिरा बघितलात 12-13 तारखेला, जर बघितलात 12-13 जुलैला, तर अगदी त्या दिवसापासूनही तुम्ही ही सेवा सुरू केली तरीसुद्धा चालेल. 21 दिवसांची तुम्हाला ही सेवा करणं शक्य होत नसेल तर मग तुम्ही ही सेवा 11 दिवसांची केलीत तरीही चालेल गुरुपौर्णिमेपर्यंत. किंवा मग अगदी आजपासून 21 दिवसांची ही सेवा तुम्ही सुरू केली तरीही चालेल. किंवा मग तुम्ही ज्या दिवसाला हा व्हिडिओ बघाल अगदी त्या दिवसापासूनही ही सेवा सुरू केलीत तरीही चालेल. त्याचप्रमाणे तुम्ही ही सेवा 11 दिवसांच्या सेवेमध्ये किंवा 7 दिवसांच्या सेवेमध्ये सुद्धा करू शकतात. पितृदोष किंवा वास्तुदोष यावर उपाय म्हणून जर आपण गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण केलं तर आपल्याला प्रभावी असे अनुभव हे येत असतात. आणि त्याचप्रमाणे आपल्या मुलांच्या लग्नामध्ये, त्यांच्या करिअरमध्ये किंवा त्यांच्या शिक्षणामध्ये ज्या काही अडचणी येत असतील तर त्यासाठी जर आपण गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण केलं तर या सगळ्या समस्या, या सगळ्या अडचणी आपले गुरु आपल्या आयुष्यातून दूर करत असतात. तर ज्यांना वेळेअभावी गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायला जमणार नसेल तर त्यांनी गुरुचरित्रातील या एका अध्यायाचे पठण हे जरूर करायचे आहे. गुरुचरित्रातील या एका अध्यायाचे पठण केल्याने आपल्या आयुष्यामध्ये राजयोग हा येतो. आणि तसंच एक प्रभावी श्लोकसुद्धा आपल्याला म्हणायचा आहे. हा श्लोक पठण केल्याने सुद्धा आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्यफळ हे मिळणार आहे. तर तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथातील एका अध्यायाचं पठण करायचं आहे आणि त्याचप्रमाणे हा एक प्रभावी श्लोकसुद्धा गुरुपौर्णिमेपर्यंत रोज पठण करायचं आहे. यापैकी तुम्हाला जी कोणतीही सेवा करायला जमत असेल तर ती सेवा तुम्ही नक्की गुरुपौर्णिमेपर्यंत करायची आहे. आणि यासाठी आपल्याला जास्त वेळ देण्याची सुद्धा काहीही गरज नाही. फक्त हा जो श्लोक आहे तो श्लोक आपल्याला फक्त 11 वेळा रोज गुरुपौर्णिमेपर्यंत पठण करायचं आहे. आणि गुरुचरित्र या ग्रंथातील या अध्यायाचं आपल्याला दिवसभरातून एकदा पठण करायचं आहे. मग तुम्ही या अध्यायाचं पठण आणि या श्लोकाचं पठण हे दिवसभरातून तुम्हाला ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस पठण करू शकतात. सकाळी किंवा संध्याकाळीसुद्धा तुम्ही या श्लोकाचं 11 वेळा पठण करू शकतात आणि या अध्यायाचं सुद्धा पठण करू शकतात. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही जी वेळ आहे तर ती वेळ तुम्हाला सोडून द्यायची आहे आणि दिवसभरामध्ये जमेल त्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ही सेवा तुम्ही करू शकतात. तर गुरुचरित्रातील कोणता अध्याय आपल्याला पठण करायचा आहे तर गुरुचरित्र या ग्रंथातील 9वा अध्याय आपल्याला पठण करायचा आहे. आणि हा 9वा अध्याय पठण करण्यासाठी जास्त काही वेळसुद्धा आपल्याला द्यावा लागणार नाही आहे. आणि आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती, कोणताही सदस्य ही सेवा करू शकतो. आपल्या घरातील मुलं, आजी, आजोबा, ताई, दादा अगदी कोणीही ही सेवा करू शकतो. फक्त या अध्यायाचे पठण करताना एक वेळ ही तुम्हाला ठरवून घ्यायची आहे आणि रोज नित्यनियमानं 21 दिवसपर्यंत त्याच वेळेला या अध्यायाचं पठण तुम्हाला करायचं आहे. आपण जर गुरुचरित्र या ग्रंथातील या 9व्या अध्यायाचे पठण केले तर आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचं पूर्ण फळ हे नक्की मिळतं. मग ही सेवा तुम्ही 21 दिवसांची सुद्धा करू शकतात किंवा जर तुम्हाला आता सध्या वेळ मिळत नसेल तर जमत नसेल तर तुम्ही ही सेवा 11 दिवसांची किंवा 7 दिवसांची सुद्धा करू शकतात. आपण जर या अध्यायाचं वाचन पठण केलं तर आपल्या घरामध्ये कधीच कशाचीही कमतरता आपल्याला भासत नाही. आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर कुठलंही संकट जरी आलं तर त्यातून बाहेर निघण्याची शक्ती, ताकद आपल्याला या अध्यायाच्या पठणाने मिळत असते. आणि त्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्गसुद्धा आपल्याला आपले गुरु हे दाखवत असतात. त्या संकटातून, त्या दुःखातून बाहेर आपल्याला आपले स्वामी काढत असतात. तर हा 9वा अध्याय पठण करण्यासाठी आपल्याला खूप वेळ हा सुद्धा लागणार नाही. तुम्ही या सेवेला सुरुवात करा आणि तुमच्याकडून ही सेवा स्वतः स्वामी समर्थ महाराज पूर्ण करून घेतील. संकल्पयुक्त जर तुम्ही ही सेवा करत असाल तर तुम्हाला पहिल्याच दिवशी या सेवेचा संकल्प हा करायचा आहे. आणि त्यानंतर 21 दिवसांची ही सेवा जर तुम्ही करत असाल तर ती सेवा तुम्हाला 21 दिवसांमध्ये पूर्ण करायची आहे. आणि जर 11 दिवसांची करत असाल तर 11 दिवसांमध्ये पूर्ण करायची आहे. आणि जर मध्येच तुम्हाला ही सेवा सुरू असताना सुतक आलं तर तुम्ही ती सेवा तिथेच स्किप करायची आहे आणि सुतक संपल्यानंतर तुम्ही ही सेवा पुन्हा नव्याने सुरू करू शकतात. गुरुचरित्रातील या 9व्या अध्यायाचे पठण केल्याने तुम्ही जे काही कष्ट करत आहात, मेहनत करत आहात तर त्याला तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. आणि तुमच्या घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे ते सुद्धा नष्ट होईल आणि तुमच्या जीवनामध्ये राजयोग हा येईल. गुरुचरित्रातील या 9व्या अध्यायामध्ये नेमकं आहे तरी काय तर गुरुचरित्रातील या 9व्या अध्यायामध्ये एका धोब्याला दत्त महाराजांनी असा आशीर्वाद दिलेला आहे की तुला पुढच्या जन्मी राजयोग हा प्राप्त होईल. आणि त्याचप्रमाणे त्या धोब्याला पुढच्या जन्मामध्ये राजयोग हा प्राप्त झालेला आहे.
त्या धोब्याचे दारिद्र्य पूर्णपणे जाऊन त्याला दत्त महाराजांनी कशाप्रकारे राजयोगाचा आशीर्वाद देऊन राजयोग हा प्राप्त करून दिलेला आहे याचे संपूर्ण वर्णन या 9व्या अध्यायामध्ये दिलेले आहे। आणि आपणही जर गुरुपौर्णिमेनिमित्त या 9व्या अध्यायाचे पठण 21 दिवसांच्या सेवेमध्ये किंवा 11 दिवसांच्या सेवेमध्ये जर केले तर आपलेसुद्धा दारिद्र्य हे संपूर्णपणे जाईल आणि त्या धोब्याप्रमाणेच आपल्यालासुद्धा सुखसमृद्धीकारक आयुष्य हे प्राप्त होईल। तर असे हे इतके महत्त्व 9व्या अध्यायाचे पठणाचे आहेत। आणि म्हणून जर तुम्हीसुद्धा संकटांनी घेरलेले असाल, तसंच तुम्हालाही खूप दारिद्र्याने ग्रासलेलं असेल, खूप कष्ट आणि मेहनत करूनसुद्धा तुम्हाला अपेक्षित धनप्राप्ती अर्थप्राप्ती ही जर होत नसेल, तर तुम्ही गुरुचरित्रातील या 9व्या अध्यायाचे पठण हे या 21 दिवसांच्या सेवेमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त अवश्य करा। या अध्यायाच्या पठणाने तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व इच्छा मनोकामना नक्की पूर्ण होतील आणि अपेक्षित यशप्राप्ती ही तुम्हाला नक्कीच होईल आणि तुम्हाला हवी तशी तुमच्या मनाप्रमाणे अर्थप्राप्ती तुम्हाला होईल। पण ज्यांना गुरुचरित्रातील या 9व्या अध्यायाचे पठण करायला सुद्धा जमत नसेल, तर त्यांनी या श्लोकाचं पठण हे करायचं आहे आणि या श्लोकाचं रोज 11 वेळा पठण हे करायचं आहे। तर हा श्लोक आहे तो म्हणजेच एकश्लोकी गुरुचरित्र। या श्लोकाचं पठण केल्याने सुद्धा गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्यफळ हे आपल्याला मिळत असतं आणि हा श्लोक आपल्याला पूर्णपणे श्रद्धेने आणि भक्तिभावाने आणि पूर्ण विश्वासाने म्हणायचा आहे। तर हा श्लोक असा आहे तो म्हणजेच दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्री पिठापुरी, त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी, तीर्थे हिंडत पातला भिल्लवडीचे संगमा, तेथुनी मठ गाणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा। तर असा हा श्लोक एकश्लोकी गुरुचरित्राचा श्लोक आहे आणि हा श्लोक आपल्याला रोज 11 वेळा पठण करायचा आहे आणि हा श्लोक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईल, तर तिथे पाहून तुम्ही तो म्हणू शकतात। या एकश्लोकी गुरुचरित्रामध्ये संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचा सार हा दिलेला आहे आणि म्हणून या श्लोकाचे जरी तुम्ही पठण केले तरीसुद्धा तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्या इतकंच फळ हे नक्की मिळत असतं। फक्त या सेवा करत असताना तुम्हाला मांसाहार हा चुकूनही करायचा नाही आहे आणि या सेवा सुरू करत असताना तुम्हाला पहिल्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात मठात जायचं आहे आणि तिथे स्वामी महाराजांना नारळ खडीसाखर ठेवून त्यांना विनंती करायची आहे आणि तुमची मनोकामना जी काही आहे तर तीसुद्धा बोलून दाखवायची आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी सुद्धा विनंती करायची आहे आणि ही सेवा सुद्धा पूर्ण करून घेण्यासाठी विनंती करायची आहे आणि मग या सेवेला सुरुवात करायची आहे। आणि ज्यांना स्वामी महाराजांच्या केंद्रात मठात जाणं शक्य होत नसेल तर मग अशांनी आपल्या देवघरामध्ये असलेल्या स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर अशी नारळ आणि खडीसाखर ही ठेवायची आहे आणि त्यांना तिथेच विनंती करायची आहे आणि त्यानंतर सेवेला सुरुवात करायची आहे। या सेवेने अनेकांना अत्यंत प्रभावी असे अनुभव आलेले आहेत, त्याचप्रमाणे ते तुम्हाला सुद्धा नक्कीच येतील। तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतील आणि तुमच्या आयुष्यातलं दारिद्र्य जाऊन तुम्हाला राजयोग हा नक्की प्राप्त होईल। तुमच्या नशिबात नसेल तेही तुम्हाला स्वामी कृपेने नक्की मिळेल। या सेवेमुळे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अशक्य गोष्टी असतील तर त्या शक्य होतील स्वामींच्या आशीर्वादाने, दत्तगुरूंच्या कृपेने आणि म्हणून तुम्ही या सेवा अवश्य करा। 21 दिवसांची ही सेवा करत असताना ही सेवा जर तुमची गुरुपौर्णिमेपर्यंत पूर्ण नाही झाली, गुरुपौर्णिमेनंतरही 1-2 दिवस 4-5 दिवस तुम्ही ही सेवा जर तुमची पूर्ण होत असेल तर तशीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात। तर अत्यंत साधी सोपी आणि पण तितकीच प्रभावी अशी आपल्या आयुष्यातील सर्व संकट दुःख दूर करणारी, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला राजयोग प्राप्त करून देणारी अशी ही प्रभावी सेवा तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त अवश्य करा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।